आज या ठिकाणी जवळजवळ 8 दिवस रॅलीला सुरू करून 8 दिवस झाले आणि हा जोश आणि हाच उल्हास तुमच्या सर्वांमध्ये दिसतोय आणि तुमचा जोश बघून माझी पण ऊर्जा वाढते। आज माझ्या बरोबर आमचे मालाडचे माझे बंधू आमदार असलम शेख साहेब, त्याचबरोबर विभाग प्रमुख अजित दादा भंडारी, माझे भाऊ अशोक पटेल साहेब, आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक सुताळे साहेब, डॉक्टर नेल्सन नाटके साहेब, सुनील शिंदे साहेब आणि दीपक मोरे शाखा प्रमुख, कैलास गणसे आणि या विधानसभाचे प्रमुख गणेश गुराव जवळजवळ 4.5 तास सर्वच चालतात आहे। अजूनही त्यांची इच्छा होती की वळणे पूर्ण फिरून यावा आणि हा जोश दाखवत आहे की समोरच्याचा पराजय निश्चित आहे। आणि म्हणजे एक राग दिसतोय, राग तुमच्यामध्ये दिसतोय, त्या रागेमध्ये आणि नागरिकांमध्ये एक प्रचंड चीड दिसते। कारण हे त्यांनी केलेले 10 वर्षामध्ये केलेले पाप तुम्ही सांगा, एकही गोष्ट त्यांनी केली आहे का? एकही गोष्ट केली का सांगा? महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, स्त्रियांवर अत्याचार वाढवले, भ्रष्टाचार। आता तुम्ही बघितलं असेल जो इलेक्ट्रो बॉन्डचा भ्रष्टाचार, त्याचे ट्रेझरर कोण होते? हे जे आता उमेदवार आहे इकडे तेच करोडोचा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि काही बोलत नाही। व्यापाऱ्यांना टॉर्चर नाही एक्सटॉर्शन करून पैसे घेण्यात आले। ईडीची नोटीस पाठवा, आयटीची नोटीस पाठवा आणि नंतर बघतो 8 दिवसांनी त्यांच्याकडे करोडो रुपये त्यांनी बॉन्डच्या मार्फत घेतलेले। असे हे भ्रष्टाचारी सरकार ज्यांनी 10 वर्षावर काय सांगितलं होतं? महागाई कमी करणार, भ्रष्टाचार कमी करणार, स्त्रियांवर अत्याचार कमी होणार, बेरोजगारी कमी करणार। त्या उलट असं झालं, लोकांच्या नोकऱ्या गेल्या। शिवस्मारक बनवले का 10 वर्षात त्यांनी? बाबासाहेब आंबेडकरचे स्मारक बनवले का त्यांनी? एकही वस्तू बनवली नाही। वरतून वस्तू आपला देश विकला त्यांनी एअर इंडिया विकली, त्यांनी LIC विकली, त्यांनी रेल्वे विकली। हेच रेल्वे मंत्री ज्या वेळा कोविडच्या काळात आदरणीय सेना प्रमुख उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत होते। महाराष्ट्र आणि मुंबई जिथे कोविड पासून त्यांचं रक्षण केलं, एकेकांची जबाबदारी त्यांनी सांभाळली। लोक पायी आपल्या गावी जायच्या तयारीत होते, पण त्यांनी सर्वांचे राहण्यापासून कोविड सेंटर पासून त्यांच्या औषधाची व्यवस्था सर्वांची केली। तरी लोकांना जायचं होतं त्यांच्या गावी, पायी जाता जाता बरेच जणांचा मृत्यू झाला। त्यावेळेस रेल्वेची मागणी केली। हेच रेल्वे मंत्री होते जे आता इथे उमेदवार आहे, त्यांनी रेल्वे दिली नाही। जवळजवळ 15 दिवसांनी रेल्वे दिली। 80 रेल्वे पाहिजे होते, ते पण 25 दिला। त्याचा भयानक प्रकार तुम्ही बँड्रा टर्मिनसला पाहिला असेल, किती मजदूर त्याच्यामध्ये चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पावले। असे हे म्हणजे ह्यांचं पाप किती आहे? आता हे पाप आता तुमच्या रागाद्वारे दिसते, तुमच्या चीड लोकांमध्ये जी आहे ती दिसते। आज तुम्ही बघितलं असतं उद्धवजींनी जे काम केलं कोविडच्या काळात, म्हणजे तुम्ही आम्ही नाही, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने त्यांना प्रमाणपत्र दिलं। पूर्ण भारतात नाही तर देशामध्ये त्यांनी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये लोकांची सुरक्षा केली। अशा या उद्धवजींना त्यांचा पक्ष फोडला आणि या रात्री भर पावसात त्यांना वर्षा सोडावं लागलं आणि ही गोष्ट कोण विसरणार नाही। जास्त करून स्त्रियांमध्ये चीड आहे। माझ्या बायकोनी पण रात्री पाहिलं, ती म्हणत होती हे काय चालू आहे, ह्यांना कोण उत्तर देणार कोण? आणि ही उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे। तुमचा जोश असाच 20 तारखेवर कायम ठेवा। माझ्यामध्ये पण एक ऊर्जा ताकद निर्माण होते। मी रोज 2-3, 4 वाजता झोपतो, परत 7 वाजता निघतोय, पण काहीच मला वाटत नाही अजून पळावंसं वाटतंय। ही सर्व तुमची ताकद आहे, ही सर्व तुमची ऊर्जा आहे, त्याच्यामुळे माझा जोश आहे आणि यांना धडा शिकवायची गरज आलेली आहे। त्या दिवशी संजय राऊत साहेबांनी सांगितलं ना, बाहेरचं पार्सल आलेलं आहे त्याला बाहेर पासून द्या।
आणि हे जे आहे हायफाय म्हणजे उच्चभ्रू समाजातले हे पार्सल आहे. त्यांना गरिबांची अश्रूची झळ नाही, त्यांना मिडल क्लासची काय समस्या असते त्याला काही घेणं देणं नाही. असे हे उमेदवार सुनील शेट्टी बरोबर म्हणाले. वजिरा कोळीवाडा गावातून जात होते, मच्छीचा वास आला, नाकाला रुमाल, गाडीत बसून पळून गेलं. हे मीडियाने दाखवलं. असा उमेदवार जिंकून जाणं तुमच्यामध्ये येणार का? ह्याच्यामध्ये रेल्वे मंत्री असताना ह्याच्या काळात इतिहासामध्ये रेल्वे उलटी चालली. उत्तर मुंबईचा विकास उलटा तुम्हाला करायचा आहे का? तर म्हणून मी सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्व असाच जोश 20 तारखेला दाखवू आणि 20 तारखेला एकेकांकडनं मतदान करून घ्या. हा विजय आपला निश्चित आहे. आणि एक नेहमी सांगतो मी भूषण पाटील नाही, तुम्ही भूषण पाटील. मी भूषण नाही, दीपक मोरे भूषण पाटील, गणेश गुरव भूषण पाटील. प्रत्येकाने सध्या भूषण पाटील मी आहे. कोणी समस्या घेऊन आला तर सांगायचं मी भूषण पाटील, तुमची समस्येचं समाधान झालं म्हणजे समजा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि मी अशोक पटेल साहेबांना सांगतो पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून रॅली